गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर माझी मॉर्निंग झाली आहे 8:30 वाजता, कारण आज आई आणि बाबा दोन्ही पण घरी नाही आहे, गावाला गेले आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सगळे छान असणार, खुश असणार आणि हॅप्पी असणार आपल्या फॅमिलीसोबत. तर आता मी किती वाजता उठली आहे? 8:30 वाजता. आणि आता मी फटाफट स्वयंपाक करते, कारण ना माझे हसबंड मला असं बघत आहे, एकतर लेट उठली, वरतून स्वयंपाक बघा 8:30 वाजता. आणि यार लवकर स्वयंपाक करावं लागेल, कारण ना माझ्या इथे जे माझे भाऊजी आहेत ना, माझे जे जेठ, हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला आठवत नाही आहे, तर ते पण जेवण करायला येणार नाही. ते 9:30 वाजता त्यांना जायचं आहे कामावर, तर मला लवकर लवकर स्वयंपाक करावं लागेल. ठीक आहे. थोडासा स्ट्रेस मिळता है. चल क्या पटकन कर. आणि हा माझा चिकू बाळ, आणि हा नाही का नारियल. बाहेरून कठोर काढा, अंदरून लई सॉफ्ट नरम नरम. आपको हमारी कसम लौट आई. ह्यांना असे सॉंग आवडतात. आता ऐकायला येईल कसा आहे सॉंग. आज मला काम करायची इच्छाच नाही होत आहे. असं वाटतं की दिवसभर बस व्हिडिओज बनव. हा फ्रीडमचा फुल फायदा उचलून घेऊ असं वाटत नाही मला. पण एवढं जरा मेस पडलाय किचनमध्ये, हे तर क्लीन करावंच लागेल ना मला. आज आई पण नाही आहे, सगळे काम मला करायचं आहे. बहुत सारे काम, सगळे कामं निपटवून मग मी तुम्हाला भेटते. गाव का बाबा गाव बाई काम कर बेटा तू अकेला है घर मा. ते माझे सगळे कामं झाले, आणि मी कामं व्हायच्या आधी फोन चार्जिंगला लावला होता, हे सोचून की यार पूर्ण कामं झाल्यानंतर मस्त फोन वगैरे बघेल, आणि मी बटन चालू नव्हती केली. बघा आजही घरी नाही आहे ना, तर माझी हालत बघा कशी झाली. मी पिऊला सांभाळू की काम करू हे समजतच नाही आहे मला. आणि आता माहिती आहे किती वाजले आहे? 12, आणि माझं आतापर्यंत जेवण नाही झालं आहे. तर मी सगळ्यात आधी जेवण करेल, त्यानंतर आंघोळ करेल, त्यानंतर भेटू आपण सिद्धा संध्याकाळी.
धीर नाही बिलकुल. हे कुठं आणलं मग टिकल्या पूर्ण अंगाला टिक. खायची वस्तू नाहीये ती. आकार आकार खाल्लं तू खाल्लं. पॉटीमधून निघल ना मग स्टोन. आकार आईनं स्टोन खाल्ला. हिनं स्टोन खाल्ला आहे. हे बघा आता मी आंघोळ करून आली आहे. आता माहिती किती वाजत आहे 5. कारण पिहू राहत नाही होती तर मी तिला घेऊन झोपून गेली आणि मग मी आता उठले. मी आता आंघोळ केली गरम गरम पाण्याने. थोडा येऊ का ब्लाऊज टाकून येऊ का मी आणि आईचे ब्लाऊज पण आणायचे वापस शिवायला जाऊ. किचड मधनं आली आहे मी साडी घ्यायला. मला आधी माहिती असतं ना एवढं इकडे किचड आहे तर मी बाईला आणलंच नसतं सोबत. कोण आहे? आज मी बनवत आहे आलू भात. मी काय म्हटलं? कढी पण बनवायची का आलू भात सोबत? बघत नाही. आणि मग मसाले सारे तुम्ही टाकायचे नाही आता सांग. कोणते मसाले आपल्याकडे टाकायसाठी आहे? कोणते आपल्या घरी मसाले तुम्ही सांगा बरं मला. बिना काय म्हणतात खडा मसाल्याने आलू भात टेस्टी वाटते का? वाटते. बिना तेलची भाजी जशी वाटते तसं वाटतं. त्यांना माहिती कसं पाहिजे की बिना निर्म्याने पाण्यामध्ये फेस आला पाहिजे. बघा मी तुम्हाला आधीच सांगत आहे माझी मराठी आणि हिंदी पूर्ण मिक्स आहे. तुम्ही नाही मला जे माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहेत त्यांनी मला म्हटलं होतं की तू मराठी भाषेत बोल. म्हणून मी मराठी भाषेमध्येच आता ब्लॉग बनवत आहे. तर आलू भात हे बघा आमच्या घरी न खंडा खातात म्हणजे तो बारीक राहतात. तर मी माझ्या देराला लिहून दिलंय कारण त्यांना समजतच नाही की आणायचं एक्झॅक्टली कसं आहे. मेरी फ्री की मसाज. हा कुकर बघून तुम्ही अंदाजा लावू शकता आमच्या घरी किती लोक राहतात. प्लॅन कॅन्सल झाला. जो घरचा तांदूळ होता ना त्याला मी यूज नाही करत आहे. हा तांदूळ वापरत आहे. किती आणला त्यातून 1.5 किलो आणला ना. एवढा सारा बनला. आणि आलू भात सोबत करत आहे मी कढी. अगर तुम्ही असं दह्याच्या पन्नीला बिना असं पाणी टाकून काढत नसणार ना तर तुम्ही माझे फ्रेंड नाही. यार कढीमध्ये टाकायला तर कढीपत्ताच नाही आहे. मी तोडूनच नाही ठेवला होता कारण असं प्लॅनच नव्हतं माझं की कढी बनवायचं आहे म्हणून. आता मला 5 थाळ्या भाजवून कढीपत्ता तोडावा लागेल. असं कोण करता मला कमेंट जरूर सांगा. कढीपत्ता तोडायला आधी बघून घेते आणि मग काय करतो.
आमचं ते झाड इथूनच दिसते तर मी इथूनच तोडणार. मी टाळ्या वाजवलेच नाही. माझ्या हातात मोबाईल आहे ना, तर मी कसं वाजवू. भिंतीला वाजवून देते. उठलं झाड उठलं. का पागल पण घरी एकतर त्यांचा मजा पण येते, पण पूर्ण घर एकदम खाली खाली बोर बोर पण वाटतं. गोपाल That's it for this video. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.